देखील पोलीस आता चौकशी करणार आहे। तर रोहित आर्या कोण होता ते आपण या ठिकाणी पाहूया। रोहित आर्याने एका प्रोजेक्टमध्ये कोट्यवधींची गुंतवणूक केली होती। आरोपीने पैसे सरकारच्या विविध प्रोजेक्ट्समध्ये लावले होते। तर केसरकर शालेय शिक्षण मंत्री असताना रोहित आर्याने उपोषण देखील केलेलं होतं। केसरकर शालेय शिक्षण मंत्री असताना रोहित आर्याने इथे उपोषण केलं होतं। केसरकर यांच्या निवासस्थानाबाहेर सुद्धा उपोषण करण्यात आलं होतं। सरकारनं 2 कोटी थकवल्याचा आरोप रोहित आर्यानं केला होता। अनेक बैठका होऊन सुद्धा कार्यवाही न झाल्यामुळे केसरकर यांच्या निवासस्थानाच्या बाहेर देखील त्यांना उपोषण केलं होतं। पीएलसी स्वच्छता मॉनिटर प्रकल्पासाठी केलेल्या कामाचे सरकारनं पैसे दिले नाही असा आरोप रोहित आर्यानं केला होता। तर ओलीस नाट्याचा आरोपी रोहित आर्य हा नेमका कोण होता ते आपण पाहूया। तर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानामधील पीएलसी स्वच्छता मॉनिटर प्रकल्पासाठी केलेल्या कामाचे सरकारने पैसे दिले नसल्याचा आरोप याआधी रोहित आर्य याने केला होता। तो उपक्रम चुकीच्या पद्धतीने राबवल्याचा आणि राजकीय नेत्यांच्या शाळांना पारितोषिक दिल्याचा आरोप प्रकल्पाचे संचालक रोहित आर्यानं पत्रकार परिषद घेऊन केला होता। या विरोधामध्ये रोहित आर्यानं उपोषण देखील केलं होतं। 2024 मध्ये त्यांना हे उपोषण केलं होतं। सरकारच्या नियमानुसार आर्या यांना पैसे दिले जाणार असल्याचं तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं होतं। तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सूचनेनुसार रोहित आर्याने 2022 मध्ये स्वखर्चाने हा प्रकल्प राबवला होता। या प्रकल्पाचे सकारात्मक परिणाम पाहून शिक्षण विभागानं 2023-24 मध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात त्याचा समावेश केला आणि त्यासाठी 2 कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात आली होती। त्यानंतर मला बाजूला करून हा प्रकल्प चुकीच्या पद्धतीने राबवण्यात आल्याचा आरोप रोहित आर्याने केला होता। पवईत 17 मुलांना रोहित आर्य नावाच्या व्यक्तीनं डांबून ठेवलं होतं। दुपारी 1 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत तब्बल 3 तास लहान मुलांना डांबून ठेवलं। पवईमधल्या आरए स्टुडिओमध्ये या मुलांना ऑडिशनसाठी बोलवण्यात आलं होतं। 6 दिवसांपासून ही मुलं ऑडिशनसाठी जात होती। आज दुपारी ही मुलं जेवणासाठी बाहेर आली नाही। त्यानंतर रोहित आर्यानं या मुलांना डांबून ठेवल्याचं समोर आलं। या दरम्यान रोहित आर्यानं सोशल मीडियावर एक व्हिडिओ जारी केला। मुलांना पेटवून देण्याची धमकी रोहित आर्यानं या व्हिडिओच्या माध्यमातून दिली। माझ्या प्रश्नांची उत्तरं दिली नाही तर स्टुडिओ पेटवून देईल असं रोहित आर्या म्हणत होता। सुसाइड करने की जगह मैंने एक प्लान बनाया और कुछ बच्चों को इधर हॉस्टेज रखा है। मेरे को ज़्यादा डिमांड्स नहीं है, बहुत सिंपल डिमांड्स है, बहुत मॉरल डिमांड्स है, बहुत एथिकल डिमांड्स है। पर मेरे कुछ सवाल है, मुझे कुछ लोगों से बात करनी है, उनको सवाल पूछने हैं, उनके जवाब पर अगर मुझे काउंटर क्वेश्चन है तो मुझे काउंटर क्वेश्चन पूछना है, लेकिन मुझे ये जवाब चाहिए। सिंपल कॉन्वर्सेशंस करने हैं और जिसके लिए मैं इन बच्चों को हॉस्टेज लिया है। द स्लाइटेस्ट रॉन्ग मूव फ्रॉम योर एंड विल ट्रिगर मी कि मैं ये पूरा जगह को आग लगा दूं और उसमें मर जाऊं। मैं मर जाऊं या नहीं मर जाऊं, बच्चे अननेसेसरी हर्ट होंगे, ट्रॉमाटाइज डेफिनेटली होंगे। उसके ऊपर कुछ होगा तो मुझे पता नहीं, उसका जिम्मेदार मुझे ना गिना जाए, उसका जिम्मेदार उन लोगों को गिना जाए जो अननेसेसरी ये ट्रिगर कर रहे हैं, जबकि एक नॉर्मल कॉमन पर्सन सिर्फ बात करना चाहता है। मैं अकेला नहीं हूँ, मेरे साथ और भी लोग हैं, कई सारे लोगों को ये परेशानियां है। प्लीज डू नॉट ट्रिगर मी टू डू सम हार्म टू एनीबडी। रोहित आर्यानं आरए स्टुडिओमध्ये रॉकेलही ओतून ठेवलेलं। त्यानंतर घाबरलेली मुलं खिडकीतून बाहेर हात दाखवत मदत मागू लागली। पोलिसांना दुपारी 1:45 मुलांना डांबून ठेवल्याचा कॉल आला। इमारतीमध्ये ऑडिशनच्या नावाखाली रोहित आर्या या व्यक्तीने जवळपास 17 मुलांना बंधक बनवलं होतं। त्याने काय त्याला पाहिजे होतं किंवा कशासाठी। तर दीपक केसरकर आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेलेले आहेत। दीपक केसरकर, स्वागत तुमच्या TV9 मध्ये। रोहित आर्या या व्यक्तीने आज 17 मुलांना त्या ठिकाणी डांबून ठेवले होतं। पोलिसांनी त्यांची सुटका केलेली आहे। मात्र रोहित आर्या या व्यक्तीला तुम्ही ओळखता का? रोहित आर्या हे स्वच्छता मॉनिटर नावाचे एक स्कीम चालवत होते
आणि त्यांनी आमचे जे माझी शाळा सुंदर शाळामध्ये सुद्धा ते सहभागी झालेले होते. तर त्या संदर्भात त्यांनी काही मुलांकडून डायरेक्टली फी वसूल केली असं डिपार्टमेंटचं म्हणणं होतं आणि त्यांचं म्हणणं होतं की आपण अशी काही फी वसूल केलेली नाही. तर याबाबतची जे काही त्यांचं असेल ते त्यांनी डिपार्टमेंटशी बोलून भेटी केली पाहिजे. पण अशा तऱ्हेने मुलांना ओलीस धरणं अत्यंत चुकीचं आहे असं मला स्वतःला वाटतं. केसरकरचे रोहित आर्या याचं म्हणणं होतं की 2 कोटी रुपये आपल्याला मिळाले नाहीत. म्हणजे त्याने फेसबुक पोस्ट देखील केलेली आहे. त्याच्यामध्ये त्याने म्हटलं होतं की शालेय विभागाकडनं आपल्याला 2 कोटी रुपये एका प्रकल्पासाठी देण्यात येणार होते, मात्र ते देण्यात आले नाहीत. तर यासाठी त्यानं उपोषण देखील केलं होतं जेव्हा तुम्ही शिक्षण मंत्री होतात. बघा, माझ्याकडून मी ज्यावेळेला शिक्षण मंत्री होतो त्यावेळेला मी पर्सनली स्वतः त्यांना मदत केलेली आहे. मी चेकने त्यांना पैसे दिलेले आहेत स्वतः. परंतु गव्हर्नमेंटचं जे पेमेंट असतं त्याला सगळ्या त्यांच्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करायलाच लागतात. त्याच्यामुळे त्यांचा क्लेम जो आहे की 2 कोटी त्यांना येणं आहे हा मला काही योग्य वाटत नाही. त्यांनी डिपार्टमेंटची खात्री करावी किंवा त्यांनी त्या संदर्भातले आपले कागदपत्र सादर करावे. कारण आता कागदपत्र हे डिपार्टमेंटकडे असणार आणि त्याची खात्री होऊ शकते, त्यांची खात्री होऊ शकते. केसरकरजी, तुम्ही रोहित आर्याला कधी त्याच्याशी तुमचं संभाषण झालं होतं का? आणि तो काही असा विक्षिप्त वाटत होता का किंवा मनोरुग्ण असा काही वाटत होता का? असं कोणाबद्दल कॉमेंट करणं योग्य होणार नाही. परंतु ज्या पद्धतीने त्यांनी पूर्वी सुद्धा उपोषण केलं होतं ते कोणाचे ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात असं एकंदर वाटतं मला. मात्र पैसे मिळाले नाहीत किंवा शिक्षण विभागाकडे त्याला काही प्रश्न असतील आणि त्यासाठी रोहित आर्यानं या 17 मुलांना असं डांबून ठेवलं असेल असं तुम्हाला वाटतं का? नाही, हे कुठल्याही मुलांना डांबून धरणं चुकीचं आहे आणि शासनाकडचे कुठलेही पैसे बुडत नाहीत. शासनाकडे प्रूव्ह करायला लागतं की मी हे काम केलंय आणि त्या कामाचे पैसे त्यांना मिळतात. तर त्यांनी डिपार्टमेंटला अप्रोच व्हावं आणि स्वतःची बाजू तिथं मांडावी. केसरकरचे PLC मॉनिटर, स्वच्छता मॉनिटर हे जे आहे हा प्रकल्प खूप चांगला होता. मोदींनी स्वतः रोहित आर्याचं कौतुक केलं होतं या प्रकल्पावरून आणि त्यानंतरच आपल्या राज्यामध्ये हा प्रकल्प सुरू करण्यात आलेला होता. तर त्याच्या बोलण्यावरून असं कधी वाटलं की अगदी आततायीपणे असं काही पाऊल तो उचलेल किंवा पैसे मिळाले नाहीत किंवा आणखी काही प्रश्न असतील असं तुम्हाला वाटलं होतं? मला असं वाटतं की शासनाचे शेवटी जे नियम आहेत त्याचं पालन प्रत्येकाने करायलाच लागतं आणि ते पालन केल्यानंतर शासनाचे पैसे कधीही बुडत नाही. त्याच्यामुळे त्यांचे जर काही पैसे येणं असेल तर त्यांनी त्या संदर्भात शासनाकडे आपली बाजू मांडली पाहिजे. बरोबर. पण एवढे पैसे एखाद्या नुसत्या सनसेटसाठी कोणी देत नाही. त्याला नियम आहे, त्या नियमाप्रमाणेच पैसे मिळत असतात. तर त्या नियमाप्रमाणे त्यांना पैसे मिळालेले असतील आणि जर काही पैसे शिल्लक असतील तर त्यांनी रजिस्टर गव्हर्नमेंटकडे अप्रोच झालं पाहिजे आणि आपली बाजू पटवून दिली पाहिजे. केसरकरजी, त्याचं आणखी एक म्हणणं असं होतं की राज्यामध्ये ही जी काही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली तर त्यामध्ये अधिक स्वच्छ शाळांना चुकीचे गुण देण्यात आली आणि राजकीय नेत्यांच्या शाळा आहेत त्यांना चांगले गुण देण्यात आली. म्हणजे एकूणच या सगळ्या प्रकारावरून त्याची काहीशी नाराजी होती. तर कधी तुमचा असा काही संवाद झाला होता का किंवा त्यांनी काही संपर्क साधला होता का? मी पूर्वी उपोषण सुद्धा केलं होतं. मी आपल्याला पूर्वीच सांगितलं की एक व्यक्तिगत सहानुभूती म्हणून मी स्वतःच्या अकाउंट मधून सुद्धा त्यांना पैसे दिलेले होते. त्याच्या पलीकडे मी काही करू शकत नाही. मात्र या सगळ्या शासनाच्या नियमाचं पालन हे करायलाच लागतं. ज्याला कोणाला शासनामध्ये काम करायचं आहे त्यांनी डिपार्टमेंटची जे सिस्टम आहे त्याप्रमाणे त्यांचे डॉक्युमेंट्स द्यायला लागतात आणि आपली बिलं क्लेम करायला लागतात. तर त्यांनी त्या पद्धतीचा अवलंब करावा जर त्यांना वाटतं की आपलं काही येणं असेल. केसरकरजी, मात्र या सगळ्या रागामधून रोहित आर्यानं मुलांना अशा प्रकारे डांबून ठेवलं असेल किंवा ओलीस ठेवलं असेल असं तुम्हाला वाटतं? नाही, असं करणं मुळात चुकीचं आहे. तर त्यांचं जे म्हणणं असेल किंवा त्यांचं काही येणं असेल तर त्यांनी ते वेगळ्या पद्धतीने ते क्लेम करू शकतात. मुलांना डांबून धरणं हे योग्य नाही असं मला वाटतं. नक्कीच. धन्यवाद केसरकरजी.